दही वडे बनवणार आहोत आणि मी खूप दिवसानंतर आता हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। चला तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। आणि दही वड्यासाठी आपल्याला लागणार आहे इथं उडदाची डाळ। हे डाळ मी इथे छान स्वच्छ धुवून 4 तासासाठी भिजत ठेवलेले होते आणि ही डाळ आपली आता छान भिजलेली आहे। आणि हे आता आपण मिक्सरच्या भांड्यातून छान बारीक वाटून घेऊया। बघा मी आता इथे मिक्सरच्या भांड्यातून छान वाटून घेतलेली आहे आणि आता आपण एका भांड्यात काढूया। आणि हे आता आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे। तळ हाताच्या मदत साहाय्याने आपल्याला फेटून घ्यायचे आहे। एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घेऊया। जोपर्यंत आपला बॅटर कलर चेंज होत नाही तोपर्यंत छान आपल्याला 15 ते 20 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। बघा थोडा कलर चेंज झालेला आहे आणि असंच आपण एकाच डायरेक्शनमध्ये छान फेटून घेऊया। बघा छान फुललेला आहे आपला बॅटर। आता बघू आपण आपला बॅटर वडे बनण्यासाठी रेडी आहे का नाही। एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेले आहे आणि त्यात एक गोळा सोडलेला आहे। बघा हे गोळा आपला वरतीच आहे। आपल्याला समजून घ्यायचं आहे का आपला बॅटर रेडी आहे बनवायसाठी वडे। आता मी घेतलेले आहे इथे एका गंजामध्ये गरम पाणी, नॉर्मल आहे पाणी, आणि यामध्ये मी आता मीठ टाकलेले आहे आणि यात टाकणार आहे मी हिंग। आता तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी इथे आणि इथे आपला आता ह्या बॅटरचं छोटे छोटे गोळे करून आपण आपले वडे बनवून घेणार आहोत। अधूनमधून पलटत राहू आपल्या वड्यांना आपण। आणि गॅसचा फ्लेम लो टू मीडियम ठेवूया। आणि हलवत हलवत आपले वडे आपण फ्राय करून घेऊया। बघा आपले वडे छान गोल्डन झालेले आहे। आता हे आपण काढून घेऊया। ह्या वड्यासाठी आपण जे पाणी करून ठेवलेलं होतं त्या पाण्यामध्ये आता हे वडे आपण टाकणार आहोत। झाकण लावून ठेवूया आणि आता आपण पुन्हा वडे बनवून घेणार आहोत।
दही वडे म्हणा, दही भल्ले म्हणा, छान टेस्टी होणार आहे आपले हे वडे। याच प्रकारे आता मी पूर्ण वडे काढून घेतलेले आहे तळून। बघा आपले वडे गोल्डन ब्राऊन होते। आता पाण्यात टाकल्यामुळे थोडे कलर चेंज झालेला आहे आणि हे बाकीचे पण मी टाकल्यानंतर याचा पण कलर चेंज होईल। आता आपले वडे रेडी झालेले आहे। आता दही वडे म्हणल्यानंतर आपल्याला दहीची गरज तर भासणार आहे। त्यासाठी इथे घेतलेली आहे मी दही, आणि दही आपल्याला इथे स्मूथ पाहिजे। त्यासाठी एका चाळणीत टाकून मी हे चाळून घेणार आहे दही। बघा माझी दही चाळून घेतलेली आहे। आता इथे मी यात टाकणार आहे पिठी साखर। अगोदर हे आपल्याला एका भांड्यात काढून घेऊ। जास्त पातळ दही नको आपल्याला। आणि इथे आता मी पिठी साखर टाकणार आहे 3 ते 4 चम्मच। आणि दही वड्यासाठी आपल्याला आंबट दही नको। आपली आता दही रेडी झालेली आहे। आता जे भिजत ठेवले होते आपले वडे, हे आपल्याला थोड्या हलक्या हातानं प्रेस करून काढून घ्यायचे आहे पाण्यातून। आता हे घेतलेले आहे मी प्लेटमध्ये वडे। आता याच्यावर टाकणार आहे दही। त्यानंतर टाकणार आहे मी इथे ग्रीन चटणी। ही चटणी मी घरीच बनवलेली आहे। याचा पण व्हिडिओ टाकणार नंतर मी। त्यानंतर टाकणार आहे रेड चटणी। हे चिंचाची चटणी बनवलेली होती मी। आणि त्यानंतर चाट मसाला। माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। बघा आता आपले दही वडे रेडी झालेले आहे। हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। बघा आपले स्मूथ दही वडे तयार झालेले आहे। बघा वडे किती स्मूथ आणि सॉफ्ट बनलेले आहे। माझा हा व्हिडिओ
आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा आणि धन्यवाद.